नमस्कार, मी योगिता भोसले. ग्रेडियंट इन्फोटेनमेंट लिमिटेड आणि RDG प्रोडक्शनच्या अभया या चित्रपटामध्ये मी एका मुख्य भूमिकेत तुम्हा सगळ्यांसमोर येणार आहे, ज्या भूमिकेचं नाव आहे सावित्री. इथे माझं अतिशय चॅलेंजिंग असा रोल तुम्हाला पाहायला खूपच आवडेल. एका अतिशय मिडल क्लास म्हणाल किंवा लोअर मिडल क्लास म्हणाल अशा फॅमिलीतली ही स्त्री असते. नवऱ्याला अतिशय घाबरणारी आणि समाजात वावरणारी, तेही कोणालाही कधीही कोणत्याही पद्धतीने न दुखवणारी अशी ही स्त्री दाखवली आहे. तुम्ही नक्कीच पहा आणि मला तुमचं भरघोस प्रेम मिळेल अशी मी आशा बाळगते. थँक्यू सो मच. या फिल्मसाठी युसुफ सुरती सर आणि रुपेश सर यांच्याशी माझी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये सरांनी मला 1 लाईन सांगितली होती आणि मला अतिशय म्हणजे इगरली मला असं वाटलं होतं की नाही, मला या चित्रपटामध्ये काम करायला नक्कीच आवडेल आणि हा माझ्यासाठी पहिलाच मराठीचा ब्रेक आहे. तर तुम्ही मला खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच. या चित्रपटामध्ये माझ्यासोबतच माझी एक खूप जिवलग अशी मैत्रीण असते, जी माझी नेबरही असते. तर तिने मला खूप सपोर्ट केला आहे. तिचंही कॅरेक्टर तुम्हाला नक्की खूप आवडेल, कारण ती माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि मला नेहमीच समजवणारी की मी किती चुकते किंवा स्त्रियांनी एवढं घाबरून राहायला नको आहे, तू किती घाबरतेस, या सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्या आहेत. आणि फिरसे एक बार अच्छा हां ठीक आहे. या चित्रपटासोबत बरेच लोक कितने लोक जुडे हो ना. या चित्रपटासोबत बरेच जण एकत्रित आलेले आहेत. ग्रेडियंट इन्फोटेनमेंट लिमिटेड हे पहिल्यांदाच RDG प्रोडक्शनसोबत काम करताना तुम्हाला दिसेल आणि ह्या चित्रपटाला सगळ्यांनीच मिळून खूप भरघोस प्रेम दिलं आहे. बरेचसे आर्टिस्ट, म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला 7 मर्डर पाहताना मिळतील, पण एक निरागस आणि अतिशय सगळ्या त्रासातून निघालेली स्त्री, जेव्हा कधीच कोणालाही न दुखवणारी स्त्री ज्यावेळेस खूप खंबीरपणे सगळ्या गोष्टींना हे करते, ते तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही नक्की पहा. या फिल्मसाठी मला बरीच तयारी करावी लागली. म्हणजे ज्यावेळेस मी माझं ते सावित्री हे पात्र वाचलं, त्यावेळेस मला असं वाटलं की म्हणजे जशी मी आहे रिअल आयुष्यात त्याच्यापेक्षा अतिशय ऑपोजिट असं कॅरेक्टर मी करते. मी आहे साधी सोज्वळ, पण इतकी म्हणजे सगळ्याच हालअपेष्टा सहन करणारी बाई ती कशी असू शकते, त्यामध्ये मला खूप मेहनत करावी लागली माझ्या ह्या पात्रात येण्यासाठी. थँक्यू. नमस्ते, माझं नाव श्रद्धा वाघ आहे. मी अभया मूवीमध्ये सोनालीचा कॅरेक्टर प्ले करते, ज्यात माझं कमलेश सावंत सरांसोबत रोल आहे. कमलेश सावंत सर पोलीस आहेत. त्यात ते मी माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी किती काय करते त्याच रिलेटेड माझा रोल आहे. सो कमलेश सावंत सर माझ्यावर किती अत्याचार करतात, प्लीज मूवी बघा. तयारी तर प्रत्येक रोलसाठी वेगवेगळी तयारी असते. सो याच्यात तयारी करण्यासारखं काही नव्हतं, कारण मी मराठी आहे आणि मराठी मूवीमध्ये काम करते. सो ॲक्टिंग करणाऱ्या लोकांना तयारी करायची गरज नसते असं मला वाटतं. कॅरेक्टर कॉस्ट्यूम वगैरे वेअर केल्यानंतर आपोआपच कॅरेक्टरमध्ये जातो. सो मी माझ्या पद्धतीने 100% दिलेत. सो तुम्ही बघा आणि सांगा तुमचं की मी कसा परफॉर्म केला आहे. थँक्यू सो मच. इस फिल्म से अच्छा ओके. माझं नाव हर्षा निकम आणि अभया या चित्रपटासाठी माझी कास्टिंग युसुफ सरांनी केलेली आहे. अभया चित्रपटामध्ये माझं कॅरेक्टर आहे ज्योती जी सावित्रीची मैत्रीण दाखवलेली आहे.
आणि ज्योती एक अशी मैत्रीण आहे की प्रत्येक वेळी ती सावित्रीला सपोर्ट करत असते, तिला सतत तिच्या नवऱ्याबद्दल समजवत असते की तू अजून कितपर्यंत हा अत्याचार सहन करणार आहेस, तू लग्नाच्या आधी अशी नव्हतीस आणि आत्ताच अचानक हा एवढा सगळा अत्याचार का सहन करतेस. म्हणजे सोशिक होणं गरजेचं असतं पण इतकं सोशिक होणं गरजेचं नसतं की सो त्यामुळे तू बाहेर पड ह्या चक्रातून. आणि म्हणजे मी तिला वारंवार सतत पुश करत असते की एवढा अत्याचार सहन नको करत राहू नवऱ्याचा. म्हणजे ती जी लग्नाआधी ती जेवढी स्ट्रॉंग होती पण हळूहळू ती सगळंच तिच्या नवऱ्याचं ऐकते. पण तिची मुलगी देखील आहे या चित्रपटामध्ये, जे मी आता सगळंच नाही सांगू शकत तिच्या मुलीबद्दल, पण तिचा जीव हा तिच्या मुलीमध्ये खूप जास्त अडकलेला आहे. सो म्हणून मी तिला सतत तिच्या मुलीबद्दल सगळं सांगत असते की तुला हिच्यासाठी काहीतरी करावं लागेल. इसके पहले मैंने मराठी सीरियल्स काफ़ी किए हैं, हिंदी वेब सीरीज़ की है. मी आधी मराठी सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी चित्रपट हा युसुफ सरांसोबत माझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. त्याआधी मी हिंदी सिनेमामध्ये काम केलेलं आहे. हिंदी सॉन्ग आहे, मराठी सॉन्ग आहे, अँड ॲज एम अ फॅशन मॉडेल टू. आणि त्यातल्या त्यात मी कमर्शियल प्ले केलेला आहे, हाले दिल. माझं आता सध्या म्हणजे वेबसिरीजचंही चालू आहे आणि वेबसिरीजच माझं म्हणजे साधारण प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि काही ॲड शूट्स पण आहेत. थँक्यू.